मीडियावर सध्या एका सुमधुर आवाजाची जादू पसरली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका शाळेत शिकणारा एक चिमुकला आज लाखो हृदयांवर राज्य करतोय. लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो कौतुकाच्या प्रतिक्रिया. हा चेहरा आहे दानिशचा, ज्याच्या निरागस आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय. तुझको तुझको तरसना न देखी मेरी मजबूरियां, न देखी मेरी मजबूरियां. कथा सुरू होते शाळेच्या एका सराव कार्यक्रमापासून. शिक्षकांनी ठरवून दिलेलं गाणं बाजूला सारून दानिशने आपल्या आवडीचं गाणं गाण्याचा हट्ट धरला. मुख्याध्यापकाने त्याला संधी दिली आणि मग जे काही घडलं तो इतिहास आहे. त्याच्या आवाजातील गोडवा आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला. फिकर मुझे तेरे बिन ये जिंदगी, समझाऊं कैसे तुझे, तू है क्या मेरे लिए, क्या बताऊं मैं तुझे, तेरे बिन ये जिंदगी लगे दे वजह. आज तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या मित्रांचा लाडका रॉकस्टार बनलाय. दानिशची ही कला केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिली नाहीये. खुद्द महानगरपालिका आयुक्त, सभापती आणि अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी त्याच्या गाण्याचं कौतुक केलंय. आज माझ्या शाळेमध्ये जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत यांच्यासाठी तर रेग्युलर कार्यक्रम असतोच, पण जे मुलं लपलेले आहेत, ज्यांचे टॅलेंट लपलेले आहेत, अशा मुलांचं टॅलेंट काढण्यासाठी आमच्याकडचे संगीत शिक्षक काकासाहेब जाधव आणि मी सगळ्या वर्गांमध्ये फिरलो. किंवा कोणाला गाणं म्हणता येतं, कोणाला डान्स करता येतो, तर अनेक मुलं तयार झाले. पण माझ्याकडे एक जो मुलगा होता, तर त्याचं नाव आहे दानिश मुजाहिद शेख. त्यांनी सांगितलं, सर मैं अलग से गाना बोलूंगा. बोला अलग से बोलेगा, ठीक है बोल. नहीं बोले मेरे को कुछ तो ही बजाना है. मतलब क्या बजाना? बोले दो फरशी के टुकड़े होना. बोला ला बाहर से. तर ग्राउंड मधून त्यांनी जाऊन 2 फरशीचे तुकडे आणलेत आणि त्यांनी गाणं म्हटलं. तर त्यावेळेस आम्हाला कळलं की याच्या स्वरामध्ये इतकं काही माधुर्य होतं, आवाजाचा चढउतारपणा, कुठेही स्वर घसरला नाही आणि ते गाणं मुखपाठ, एवढं मोठं गाणं. त्याला आमच्या संगीत शिक्षकांनी, तिचे वर्ग शिक्षक रश्मी मॅडम म्हणून आहेत, देसले मॅडम म्हणून आहेत, त्याला पॉलिश केलं, त्याला व्यवस्थित शिकवलं. आणि ज्यावेळेस आमची स्नेहसंमेलन होतं, वार्षिक स्नेहसंमेलन, त्यावेळेस त्याला आम्ही पालकांसमोर आणलं आणि अक्षरशः पालकांनी ते गाणं ऐकल्यानंतर संत एकनाथ रंगमंदिर डोक्यावर घेतलं. वन्स मोर झालं. आणि त्या गाण्याचे आम्ही व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम चॅनलला टाकल्यावर महिना संपायच्या आधीच 5 मिलियन व्ह्यूज त्याला मिळाले आणि किमान 30 लाख लाईक्स मिळालेले आहेत. आणि हा आमचा आजचा रील स्टार अतिशय आनंदी वातावरणामध्ये, म्हणजे कुठेही गेले की त्याचं नाव होतं. HODच्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर सगळेच जण खूप खुश झालेत. अनेकांनी रोख पारितोषिक दिलेत आणि आयुक्तांनी त्याला सांगितलं की भाई बेटा कल क्या है? तो बोले ईद है. बोले तो मुझे तेरे घर पे शीर खुरमा खाने को आने का. आओ क्या? आओ. बोले तो बोले तेरा घर कैसे क्या पूछूं मैं? बोले वो शंभूनगर के चौक में आ जाओ और वहां पे पूछो सिंगर दानिश का घर किधर है. तर सगळेच हसायला लागले. आम्ही अचंबित झालो की हा मुलगा स्वतःला सिंगर म्हणून घेतोय आणि सगळ्यांना सांगतो की सिंगर दानिशचं घर कुठे आहे. तर खरोखर आयुक्त म्हणे मला त्याचं कुठल्याही प्रकारचं लोकेशन पाठवू नका, काही नका पाठवू. मी शंभूनगरला आल्यावर पायी तिथे येईल. त्याचं अतिशय स्लम एरियात घर आहे, तिथपर्यंत कार सुद्धा जात नाही. आणि माननीय आयुक्त महोदय जी श्रीकांत साहेब स्वतः त्याच्या घरापर्यंत पायी आलेत शंभूनगर पासून आणि त्याला एक पियानो गिफ्ट केला आणि त्याच्या घरी शीर खुर्मा, त्याच्या परिवाराला ईदच्या शुभेच्छा दिल्या. निश्चित हा एक आमच्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण आहे. दानिशचं हे यश एक गोष्ट अधोरेखित करतं की प्रतिभा कोणत्याही मोठ्या शाळेची किंवा श्रीमंतीची मोहताज नसते. हमें उम्मीद नहीं थी कि वो ऐसा इतना आगे बढ़ जाएगा. उनकी छोटी बहन है, हम कामों में बिजी रहते थे और उनको सुलाने के लिए दानिश को आवाज दी, दानिश बहन को सुलाओ. तो वो गाने गाते गाते सुलाती थी उन्हें. तो हमें ये भी नहीं पता था क्या इतना वायरल हो जाएगा हमारा बच्चा. घर चला है मेरा, क्या बिगड़ा तेरा, तुझे तो तेरा प्यार मिल गया. वो मुबारक तुझे, जरा कर मुझे, तुझे तो तेरा प्यार मिल गया. हमको लगता था वो गाना गा रहा बोल के, पर हमको ये नहीं लगता था कि वो इतना पॉपुलर हो जाएगा. पण सोनार सर ने हमको उसके ऊपर टेक दे के, यानी हमको उसके ऊपर उभारा और उसके ऊपर दानिश का भी उसमें कॉन्फिडेंस बढ़ा
और उसके बाद में बहुत सी उसके ऊपर मेहनत है, जैसे श्रीकांत सर ने उसके अंदर बहुत सी मेहनत करी। मुझे बहुत खुशी हुई थी कि कमिश्नर साहब मेरे पास में आए थे। मैं कमिश्नर साहब का बहुत शुक्रिया अदा करूँगा की कमिश्नर साहब ने मेरे बच्चों को सपोर्ट करे। जर योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळालं तर महानगरपालिकेच्या शाळांमधूनही असे हिरे चमकू शकतात. दानिशच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.